नीरदाभम नानालंकार दीप्तम. आता रामचंद्राचं वर्णन पुढे बुधकौशिक मुनी अधिक सुंदरपणे करायला लागतात की नीरदाभम नानालंकार दीप्तम दधतमुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. ध्यायेत, ध्यान कसं करावं, ध्यान करावं, कोणाचं करावं, कसं करावं हे सांगता सांगता ते अत्यंत शेवटच्या टप्प्यावरती येतात. म्हणतात की नीरदाभम म्हणजे ज्याची आभा, ज्याची दीप्ती ही त्या मेघामध्ये असलेल्या पाण्यासारखी आहे. नीर म्हणजे मेघामध्ये असणारं पाणी, ज्याने ढग बनतो ते पाणी, त्या ढगामध्ये असणारं पाणी. म्हणजे ह्या सावळ्या वर्णाचं हे सांगता किती सुंदरपणे सांगितलं गेलं. नुसतं सावळ्या म्हणून थांबत नाही मध्ये कृषी तर नीरदाभ ह्याचं तेजमयी कसं आहे तर पाण्याने भरलेल्या नभासारखं. बघा ज्या भागामध्ये दुष्काळ आहे आम्हाला मुंबईकरांना त्याचं महत्त्व कळत नाही, कारण घरी टॅप उघडला की पाणी येतं आम्हाला. पण जिथे नळ उघडल्यानंतर पाणी येत नाही, विहिरीला पाणी नसेल तर कोस न कोस चालत जावं लागतं, त्यामुळे पिण्याला थोडंसं पाणी मिळतं. अशा मंडळी म्हणा आकाशामध्ये मे महिने शेवटी जून महिन्यामध्ये जेव्हा ढग यायला लागतात ना त्याचं खूप मोठं कौतुक असतं. आम्हाला सगळं इझिली मिळतं ना, त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटत नाही. आम्हाला वाटतं चला सोपं आहे, आमच्या हक्काचंच आहे. पण शेवटी लक्षात ठेवा की पाणी मुंबईमध्ये नळातून येतं म्हणून काय नळ पाणी देत नाही. जसं आम्ही लहान मुलांना विचारतो तुम्हाला तुमच्या घरी दूध कोण देतं, तर दूधवाला देतो किंवा केंद्रावर आम्ही दूध आणतो. केंद्र किंवा दूधवाला दूध देत नसतो, ती गाय देत असते. तसं आम्हाला कळलं म्हणजे आमच्या नळामध्ये पाणी येतं पण त्याच्या तळ्यामधून येतं, ज्या तलामधून येतं, तलामध्ये पाणी कुठून येतं ते तिथूनच येतं. आणि हे पाणी जिथून येतं ती एकमेव गोष्ट म्हणजे तो नभ, तो ढग, खाली सागर आणि वरती तो मेघ, दोघांचा रंग एकच, निळा श्यामल. आणि तसं नीर, तशा रंगाची आभा ज्याची आहे, तशी दीप्ती ज्याची यश आहे, अशा रामाचं ध्यान करावं. म्हणजे आम्हाला नक्की बुधकौशिक मुनी काय सांगता येईल इथे. बुधकौशिक मुनी सांगताय की राजानो ज्याप्रमाणे मनुष्याला सूर्यप्रकाश आपोआप मिळतच असतो, आम्हाला सूर्यप्रकाशाचं काहीही वाटत नाही, परंतु ढग मात्र त्याची वाट बघावी लागते. तो आला नाही आणि येऊन तो बरसला नाही, येऊन आमच्या गावावरून तो पुढे गेला, त्याने त्याचं पाणी आम्हाला दिलं नाही तर आम्हाला ते सूर्यप्रकाशाचा सुद्धा काही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये सूर्यप्रकाश जरूरच असून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, तसं दुर्लक्ष आम्हाला त्या ढगाकडे करता येत नाही, कारण तो नेहमी येत नाही म्हणून. म्हणजेच काय, ह्या अधूनमधून येणारा ढग, एका विक्षित काळात पुरता येणारा ढग मात्र आम्हाला वर्षभराची आमची बेगमी करून जातो. परंतु वर्षातले ते 4 महिने म्हणा किंवा 3 महिने म्हणा, जर तो जलाने भरलेला नभ आला नाही आणि येऊन तो आमच्यावर बरसला नाही तर मग वर्षभर माझी परिस्थिती काय होईल. बुधकौशिक मुनी आम्हाला सांगतात की राजानो लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये त्या सगुण साकार परमात्म्याचं ते स्थान आहे. जसं निर्गुण निराकार परमात्म्याचं स्थान तर सूर्याचं आहे. जो सूर्य आहेच आम्हाला माहिती आहे, पण तो कायम असतोच, आम्हाला त्याची काळजी वाटत नाही, आम्हाला त्याचं काही करावं असं वाटत नाही. ठीक आहे, पण जो सगुण रूपात आलेला आहे, जो सगुण साकार परमात्म्याचं रूप आहे, त्या रूपाची मात्र आम्ही त्या चातक पक्षाप्रमाणे वाट बघायला हवी, त्याचं स्मरण आम्ही करायला हवं. आणि ध्यान कसं करायचं तर त्या ढगाची वाट ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी, प्रत्येक पक्षी बघत असतो, त्याप्रमाणे आम्हाला त्या सावळ्याचं ध्यान करायला हवं. त्या ढगाकडे वाट लावून बघत, हात कपाळावर ठेवून म्हणा, कसंही म्हणा, प्रत्येक शेतकरी बघत राहतो. आणि ज्या क्षणाला पहिले थेंब पडायला सुरुवात होते त्याच क्षणाला संपूर्ण धरती माता जी आहे ती सजीव होते. आणि मग तो पहिला पाऊस पडला की जी जमीन कोरी दिसते, हे प्रचंड मोठं गवत उगवतं, नानाविध वेली, झाडं, रोपटी उगवायला लागतात. डांबराच्या रस्त्याला आम्हाला मुंबईला दिसणार नाही, पण इकडे जमिनीकडे आम्ही बघतो की उगवतं. हे बीज असतं कुठे असतंच तिकडे त्या जमिनीमध्ये, मात्र उगवण्यासाठी ते पाणी पडण्याची आवश्यकता असते. आणि हे जे पाणी आहे, हे पाणी म्हणजेच भगवत कृपा, ती आमच्या आयुष्यामध्ये बरसावी असं आम्हाला वाटत असतं, परंतु त्यासाठी ध्यान करावं लागतं त्या नभाचं, हे आम्हाला कधी कळत नाही. बुधकौशिक मुनी इथे आम्हाला नीटपणे समजतं. राजानो रामाचं ध्यान कसं कराल तर ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघतो, ज्याप्रमाणे प्रत्येक मानव शेतकरी त्या पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाची वाट बघतो आणि त्याचं जसं पृथ्वी स्वागत करते
त्याप्रमाणे आम्ही त्याचं स्वागत करायला हवं. पावसाचं पाणी पडलं रे पडलं की पृथ्वी कशी स्वागत करते, नटते, सजते, आनंदाने उठते आणि आनंदाने उठताना काय करते, हजारो अंकुर फोडते स्वतःतून बाहेर, हजारो अंकुराने जन्म देते. आमच्या जीवनामध्ये भगवान कृपा झाल्यावर आमच्या जीवनाला कुठे अंकुर फुटला? आमच्या जीवनातून असं एक तरी झाड निघालं की ज्याने दुसऱ्या कोणाला सावली दिली, ज्याने दुसऱ्या कोणाला तरी फळ दिलं, ज्याने दुसऱ्या कोणाला तरी औषध दिलं? नाही. आमच्या जीवनामध्ये भगवत कृपेने आम्हाला जे काही मिळालंय ते आम्ही फक्त स्वतःसाठी वापरतो. आणि आमची ती आई पृथ्वीमाता मात्र असं कधीही करत नाही. ती मात्र त्या पावसाची कृपा झाली रे झाली की सगळ्यांसाठी हजारो ठिकाणाहून हजारो वृक्ष वेलींना वाढवते, जन्माला घालते नवीन आणि असलेल्यांना वाढवत राहते. रामाचं ध्यान कसं करावं तर असं करावं आम्हाला बुधकोशी मुनी सांगतात की ज्याप्रमाणे पृथ्वी त्या सूर्याचंही ध्यान सतत करते, त्याच्याभोवतीच प्रदक्षिणा घालते आणि म्हणून तिच्यावर तो जो सावळा मेघ आहे तो बरसत राहतो. मात्र तो बरसल्यानंतर ती पृथ्वी स्वतःच्या पोटामध्ये पाणी साठवून ठेवत नाही, तर ते पाणीसुद्धा ती पर्वताच्या शिखरावरून बाहेर टाकते परत. पृथ्वीने काय, कोण विचारणार पृथ्वीला की बाई ग तू कशा ठेवून दिलं सगळं पावसाचं पाणी घेतलेलं? जिरू शकतं ना तू, आतमध्ये कशाला, आतमध्येच ठेवून द्यायचं, बाहेर कशाला लागतेस पर्वतामधून नदीच्या रूपाने? असं पृथ्वी करते का मला सांगा नाही. जे पाणी घेते ती सगळं ती परत टाकते, परत ती नदी समुद्रामध्ये जाते आणि समुद्रातून परत तो नभ बनून तिच्याकडेच परत येतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. पण ही सायकल जर तुटली तर पाऊस पडेल का? नाही. आमच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा आम्हाला नीटपणे काम मिळत नाही, तर आम्ही ही सायकल तोडतो. म्हणून भगवंताच्या कृपेने मला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याच्यामधून मी नवीन काही उगवत नाही आणि उगवून इतरांना काही देत नाही. मी फक्त माझ्यापुरतं ठेवतो. म्हणजे पृथ्वीवर पडलेलं प्राणी पृथ्वीने पोटात साठवून ठेवलं, बाहेर टाकलंच नाही. मला सांगा तर पृथ्वी तरी राहू शकेल का? पृथ्वी पण राहू शकणार नाही. पृथ्वीच्या ठिकऱ्या होतील. पण हे आम्ही पृथ्वीचे पुत्र असून सुद्धा कधीही समजून घेत नाही. आम्हाला वाटतं सगळं जे काय ते फक्त माझ्यासाठीच आहे, मी इतरांसाठी नाही, इतर सगळेजण माझ्यासाठी आहेत. आणि परमात्मा मात्र काय म्हणत असतो, मी माझ्या स्वतःसाठी नाही, मी इतरांसाठी. आणि आम्हाला बुधकौशिक ऋषी ध्यान कोणाचं करायला सांगतायत? नीरदाभम. आणि त्याच्यापुढे शब्द कुठला जोडतात तर नाना अलंकार. नीरदाभम नाना अलंकार दीप्तम. नाना अलंकार म्हणजे नानाविध दागिने घातलेले आहेत. म्हणजे आम्हाला असं वाटतं की कृष्णाला कुठे दागिने घालू, आम्हाला कुठे दागिने कुठले नाही, आनंदाने कुठलेही घाला. पण आम्हाला कळलं पाहिजे की ह्याचे खरे अलंकार कोण? ह्या रामाचे, ह्या कृष्णाचे, ह्या साईचे खरे अलंकार कोण? ह्यांचे खरे अलंकार म्हणजे खरे सच्चे भक्त. आम्ही या रामाला बघायचं, याचं ध्यान करायचं. तर कसं करायचं की राम ज्याप्रमाणे आमच्यासाठी सावळा मेघ होऊन वर्षतो, त्याप्रमाणे आम्ही पण कोणातरी जीवनामध्ये कधीतरी वर्षाव केला पाहिजे आनंदाचा, कधीतरी. आणि तो करण्यासाठीच पुढचा शब्द आम्हाला बुधकोशी मुनी सांगतात की नाना अलंकार दीप्तम. आपण असं नाही एका ठिकाणी मेघाचं वर्णन केलं की दुसरा शब्द जोडून होतो की दागिन्यांचं मडवलेलं. हे काय संबंध आहे? नाही संबंध आहे. आम्हाला हनुमंताची गोष्ट माहिती आहे. हनुमंताला सीतामाई ही नवरत्नांचा हार देते. प्रत्येक दगड घेऊन तो प्रत्येक मणी फोडून बघतो, ह्यात राम नाही, ह्यात राम नाही, ह्यात राम. मग मला तर नको. आम्ही मात्र देवाची मूर्ती पण फोडून बघू, आतमध्ये रत्नही केलं. दगड फोडून देव बघणं लांब राहिलं, आम्ही देव फोडून दगड बघायला शोधायला बघतो. तसं नाही झालं पाहिजे. बुधकोशिक ऋषींची जी तळमळ आहे ना ती आमच्यापर्यंत पोचली पाहिजे की नाना अलंकार दीप्तम म्हणजे काय की हे खरे अलंकार कोण? भगवंताचे. तर भगवंतावर पूर्णपणे प्रेम करणारे, पूर्णपणे प्रेम करणारे, निशंक मनाने प्रेम करणारे, निरतिशय प्रेम करणारे, परमेश्वराची शेंडी धरून त्याला प्रश्न विचारणारे नाहीत. हे आम्हाला कळलं पाहिजे. देवाच्या मूर्तीला जरूर सजवा, त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही, आम्ही प्रेमाने सजवू. पण आम्हाला माहीत पाहिजे की देवाला आवडते ते आमची भक्ती. आणि देवाचे अलंकार म्हणजे चांगले भक्त. संत हे श्रेष्ठ भक्त आहेत, परंतु सामान्य मनुष्यसुद्धा जेवढी चांगली भक्ती करतो तो खरा दागिना वाहत असतो परमेश्वराला. हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे शंका विरहित भक्ती. साई चरित्रामध्ये हेमाडपंत वारंवार सांगतात की साईनाथ काय करतो की आम्हाला वाटेवर आणतो, मग वाटेवर सराटे काटेच टाकून ठेवतो. पण 30 वेळ असते आम्हाला सावरण्याची, काटा टाळून पाय टाका आणि मग बघा तुमच्यासाठी मोठा प्रशस्त मार्ग मोकळा झालेला असतो. पण आम्ही मात्र काटा जरासा टोचला
की साईबाबाचा मार्ग सोडून आणखी कुठल्या तरी मार्गावरती गेलोच. निशंक भक्ती हाच भगवंताचा सर्वश्रेष्ठ दागिना आहे. निशंक भक्ती, सप्रेम, लाभेवण प्रीती. परमात्मा आमच्यावर कशी प्रीती करतो तर लाभेवण प्रीती करतो. ज्ञानेश्वर आम्हाला सांगतात की त्या देवावर प्रेम कसं करावं, त्या विठ्ठलावर प्रेम कसं करावं तर लाभेविण प्रीती. तो मला काहीतरी देतोय म्हणून मी प्रेम करतो किंवा तो मला देणार आहे म्हणून मी प्रेम करतोय नाही, तो परमात्मा आहे म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो. हे मला कळलं पाहिजे. अरे आयुष्यामध्ये दोन गोष्टी कमी मिळतील, काही बिघडत नाही मला, पण तो परमात्मा मिळाला पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात ठेव. कारण तो मिळाला की सगळं आपोआप येतच त्याच्या मागोमाग, हे विसरू नका. परंतु आमच्याकडे ती धारणा नसते, म्हणून ह्या ध्यानामध्ये ती धारणा अंतर्भूत झालेली. हे तिन्ही शेवटचे शब्द हे धारणेचे शब्द. आधीचे शब्द हे सगळे ध्यानाचे शब्द होते. हे शेवटचे जे तीन शब्द आहेत, तीन पद आहेत, नीरदाभम नाना अलंकार दितम दरत मुरु जटा मंडनम, हे तीन शब्द, ही तीन पद ही धारणेची आहेत. आम्हाला ही धारणा केली पाहिजे. म्हणजे माझी धारणा अशी झाली होती, आम्हाला ही धारणा केली पाहिजे की या भगवंत ज्याप्रमाणे सावळा मेघ होऊन पृथ्वीवर बरसतो त्याप्रमाणे भगवंताकडून आम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ते आम्ही इतरांना देण्याचा प्रयत्न करू. मी असं म्हणते घरावर तुळशीपत्र ठेवा, काही आवश्यकता नाही, पण तरी देखील मला माझ्या बायको, मुलांचं, बहीण भावंडांचं, आई बापाचं, सगळ्यांचं नीट करून इतरांसाठी डेफिनेटली काहीतरी करता येत असतं, पण ते मी करत नाही. रामचंद्राचं ध्यान करताना मला पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की रामचंद्र कसा होता. पुढे रामलक्ष्मण आपलं संपूर्ण रामचरित्र येणारच आहे, आपोआप मला कळेल की राम लक्ष्मण सीतेने आपलं आयुष्य कसं व्यतीत केलेलं आहे. पण आम्हाला त्याची आठवण होत नाही. ती आठवण म्हणजे धारणा, त्या गुणांची आठवण म्हणजे धारणा. माझी धारणा कशी असली पाहिजे तर त्या नीरधाभम रामाची असली पाहिजे, त्या नाना अलंकार दीप्तम रामाची असली पाहिजे की राम सजतो कशाने. रामाच्या अंगावरचा प्रत्येक दागिना, दागिन्यातला एक एक मणी म्हणा किंवा मोती म्हणा, हा सोन्याचा रत्नांचा नाही आहे, तरी खरीखुरी नररत्न आहे. नरमुंड्यांची माळा घालणारा तो भेसूर देव नाही आहे, तर तो भक्तांना स्वतःच्या अंगा खांद्यावर खेळवणारा देव आहे. विठू माझा लेकुर वाळा, संगे लेकुरांचा मेळा, भक्तांचा मेळा. हा भक्त इकडे, हा भक्त तिकडे, तो भक्त तिकडे, जनाबी आम्हाला सांगते. म्हणजे आम्हाला कळेल की हे सगळे दागिने आहेत खरे. मग मी का नाही दागिना बनू शकत भगवंताच्या अंगावरचा? मी का नाही बनू शकत? आमच्या समोर रामाचं पूर्ण चरित्र आहे. हजारो वानर आले, हजारो वानरांनी ती सेना स्थापन केली. वानरांनी रामाला प्रश्न केला का की रामा तू जर देव आहेस मग तुला आमची गरज काय, तू आमची सेना का तयार करतोयस? नाही. तिकडे ब्रिज बांधायचा होता, पूल बांधायचा आहे म्हटल्यानंतर आम्ही सुंदरकांडामध्ये वाचतो की पहिल्यांदा रामाने समुद्राची पूजा केली, समुद्राची प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं की मार्ग करून दे. आणि मग जेव्हा तो मार्ग करून देण्याचा आला तेव्हा त्याने बाण उचलला. समुद्रावर पंचमहाभूतांवर सत्ता असून सुद्धा रामाने वाटेल ते खेळ केले नाहीत, हे आम्हाला कळलं पाहिजे. सुंदरकांडात किती जणी मंडळी मला वाचतात मला माहिती आहे, मी सांगून पण सुंदरकांड का वाचायला पाहिजे. सुंदरकांड वाचताना रामाचं चरित्र वाचता आमच्या लक्षात येतं की सीतेला शोधण्यासाठी राम हनुमंताला पाठवतो. राम अंतर्ध्याने जागाने बसून हा या ठिकाणी सीता आहे असं बोलताना तुम्ही कधी बघितलं का मला सांगा? संपूर्ण रामाच्या चरित्रामध्ये अशी गोष्ट कुठे घडली आहे का? तुम्ही रामाला मानत नसाल तर गोष्ट वेगळी, पण रामाचं चरित्र जर आम्ही ऑफिशियली तुलसीदासाने आणि ह्यांनी लिहिलेलं, वाल्मिकीने लिहिलेलं मानत असू तर रामाने कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की सीता अमुक अमुक ठिकाणी गेलेली आहे, मी तिला घेऊन येतो उडी मारून. जर हनुमंत उडी मारून तिकडून जाऊन येऊ शकतो तर ते हनुमंत स्वामी राम जाऊन येऊ शकत नाही का? नाही. पण त्याने जे लिमिटेशन स्वतःला घालून घेतली होती ती त्याने कायम पाळली. हनुमंत स्पष्टपणे सांगतो सीतेला, सीता म्हणली की एवढा वेळ का झाला? म्हणतो की अगं त्याला माहीत नव्हतं तू कुठे असते, ते शोधण्यासाठीच मी आलोय. आता बघ मी लगेच जातो आणि वानरांचं सैन्य घेऊन रामावर आम्ही परत येऊन तुला सोडवतो. परमेश्वराच्या सगुण अवतारांचं चरित्र पण किती स्पष्टपणे दिलेलं आहे आम्हाला कळलं पाहिजे की माया मनुष्य हरेम, की मायेचा स्वीकार करून तो मनुष्य म्हणून झाल्यानंतर पूर्णपणे मनुष्यासारखाच वागतो, तो खरा अवतार हे आम्हाला कळलं आहे. त्याने कुठलेही चाळे चमत्कार केलेले नाहीत हे आम्हाला स्पष्टपणे कळलं नाही. हे कळलं नाही तर याचा काही उपयोग नाही रामचरित्र वाचून. आम्हाला हा प्रश्न कधी पडला होता की रामाला कसं नाही कळलं बाबा रावणाने पळून दिले म्हणून? रामाने ताबडतोब धाव का नाही घेतली? या रामाला खरवं तिकडे जेव्हा रावण पळवत होता त्याच क्षणाला का नाही कळलं? जर राम मोठा देव म्हणवला जातो तर आम्हाला त्या क्षणी कळायला पाहिजे होतं की माझ्या पाठीमागे रावण आलेला आहे आणि सीतेला पळून नेतोय. पण हे आम्हाला प्रश्न पडत नाही. प्रश्न पडले पाहिजे
ही शंका नाही देवाबद्दलची, लक्ष ठेवा. शंका घेतली तर ते पाप आहे. कुतूहल म्हणून मला जिज्ञास म्हणून प्रश्न विचारायला पाहिजे. आणि त्याचं उत्तर सुंदरकांडाच्या पहिल्या श्लोकामध्येच दिलेलं आहे की माया मनुष्यम हरेम, की जो मर्यादा पुरुषोत्तम आहे हा प्रत्येक अवतार, तो मर्यादा मानवाची मानव म्हणून झाल्यानंतर मानवाच्याच मर्यादा पाळतो आणि पाळणारच. मग आम्ही मानवाची मर्यादा पाळायला नकोत का? जर भगवंत मानवाच्या मर्यादा पाळतोय तर आम्ही पण मानवाच्या मर्यादा पूर्णपणे पाळायला हव्यात. आणि मानवाची मर्यादा म्हणजे काय तर नाना अलंकार दित्तम, की मानवाची मर्यादा परमेश्वराच्या गळ्यातला दागिना होणं. आम्ही म्हणतो ना सड्याची धाव कुंपणापर्यंत. आम्ही चांगल्या अर्थाने जरी म्हण घेतली तर माझी धाव कुठपर्यंत असली पाहिजे? परमेश्वराच्या अंगावरचा दागिना होण्यापर्यंत. ते माझ्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ही माझी धारणा असली पाहिजे की मला आज ना उद्या एक दिवस ह्या रामाच्या गळ्यातली माळ बनायचं आहे. रामाच्या गळ्यातला ताईत, आपण म्हणतो माझ्या गळ्यातला ताईत आहे, मला रामाच्या गळ्यातला ताईत बनायचं आहे. मला सीतेच्या हातातली अंगठी बनायचं आहे, मला हनुमंताच्या पायातलं कडं बनायचं आहे, मला लक्ष्मणाच्या भात्यातला बाण बनायचा आहे. नाना अलंकार दीप्तम, ही मानवाची मर्यादा आहे. आणि ह्या मानवाच्या मर्यादेवरती मानवाने धारणा करायला हवी की हे भगवंता, हे रामचंद्रा, रामाचा फोटो माझ्यासमोर आहे आणि मनामध्ये असा विचार पाहिजे की ह्या रामचंद्राच्या अंगावरच्या ह्या दागिन्यातला एक कण तरी मी होऊ शकेन का? आणि मला व्हायचं आहे, व्हायचं आहे. नाना अलंकार दीप्तम. साई चरित्रामध्ये आम्ही गोष्ट वाचतो की बाबा गोंट्यावर बसायचे, पहिल्यांदा गोंट्याच्या तुकड्यावरच बसायचे. मग त्या गोंट्यावरती हळूहळू लोकांनी गादी घालायला सुरुवात केली, मग मागे तकिया ठेवायला सुरुवात केली. आम्ही बाबांच्या आरतीचं वर्णन बघतो. बाबा आरती करून देत नसत, मुकुट वरचेवर धरावं लागायचा, शेला वरचेवर पांघरावा लागायचा. म्हणजेच काय, त्यांना कुठल्या दागिन्यांची हौस होती हे आम्हाला कळलं पाहिजे. डॉक्टर पंडितांची गोष्ट आम्ही वाचतो. डॉक्टर पंडित आले, दादा केळकरांच्या बरोबर जातात घरी राहायला. बाबा सांगतात जा जा, या दादाकडे जा. आणि मग दादा केळकर पूजेला निघतात. असे पूजेला त्यांच्याबरोबर डॉक्टर पंडित येतात. पहिल्यांदाच आलेले आहेत ते शिर्डीला, ज्यांनी बाबांबद्दल जास्त काही ऐकलेलं पण नाही आहे. आणि दादा केळकर ताट घेऊन पुढे येतात आणि डॉक्टर पंडित एकदम त्यांच्या कपाळात सुंदर त्रिपुंड रेखतात. दादा केळकरांची पंचायत घाबरतात, कारण बाबा कोणाला गंध लावूनच देत नसत. कधी कोणी लावायचं तर थोडंसं गंध बाबांच्या पायांना लावायची परवानगी होती, जरा काही बघताना. फक्त एक्सेप्शन होता म्हाळसापती, की जो बाबांच्या गळ्याला यथेच्छ गंध काढत असे. मला अनेक मंडळी म्हणतात बाबू म्हाळसापतीबद्दल खूप कमी दिलंय, राजानं तुम्ही म्हाळसापतीबद्दल जे दिलंय ते वाचत नाही. ही अख्खी गोष्ट पंडितांची नाही आहे, ही गोष्ट म्हाळसापतींची आहे. की आम्हाला कळलं पाहिजे इतरांना कोणाला गंध लावायची परवानगी नाही आहे. उल्हासाठी दादा केळकर म्हणतात, उल्हासाठी लावून देत नाहीस परमेश्वर, आमच्या चिडतोस सैनाचा. पण ह्याच्या त्रिपुंडचा मात्र जिवळा फक्त म्हाळसापती गळ्यास गंध फासतात ते मात्र चालतं. फासतात शब्द म्हणजे त्यांनी कसं वापरलं बघा, म्हाळसापतीला फासतात म्हणजे यथेच्छ गंध लावायची परवानगी होती. या पंडितांना फक्त त्रिपुंड काढायला मिळाला, म्हणजे 3 रेषा. तर म्हाळसापती यथेच्छ गळ्याला लावत असत, म्हणजे फासत असत. म्हणजे काय की पंडितांनी कुठेतरी म्हाळसापतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं, म्हणून त्यांना त्रिपुंड काढायची परवानगी मिळाली, बाकीच्या कोणाला कधी मिळाली नाही. आणि म्हाळसापतीचा मार्ग म्हणजे कुठला मार्ग? डॉक्टर पंडितांबद्दल स्पष्टपणे साईबाबा सांगतात की तयाचा ब्राह्मण गुरु, तोही ब्राह्मण, त्याचा गुरुही ब्राह्मण, हाच माझा गुरु, अशी दृढ श्रद्धा करून त्याने मला त्रिपुंड लावलं. त्यामुळे माझा नाईलाज झाला, मी हरलो त्याच्यापुढे. असाच तो साईनाथ आणि असा तो म्हाळसापती. म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे की ही फक्त पहिलं पाऊल होतं त्यांचं, म्हणजे म्हाळसापतीचा मार्ग काय असेल हे आम्हाला नीट समजलं पाहिजे. की म्हाळसापतीचा मार्ग, दागिन्याची गोष्ट लांब राहिली, पण गंधाचा टिळा पण साईनाथ कोणाला लावून देत नाही. पण एका व्यक्तीला परवानगी मिळते, ते म्हणजे डॉक्टर पंडित. जसं डॉक्टर पंडितांना फक्त त्रिपुंड काढायला मिळाला, तो सुद्धा कधी जेव्हा त्याने निश्चय केला की हाच तो, हा ब्राह्मण आहे की हा नॉन ब्राह्मण आहे, हा अमुक आहे की हा तमुक आहे, हा ह्याचा अवतार आहे की हा त्याचा अवतार आहे, हा 60 वर्षाचा आहे की हा 50 वर्षाचा आहे, ह्याची आई कोण की याचा बाप कोण, हा कपडे काय घालतो आणि भिक्षा काय मागतो, आणि ह्याने मला काय दिलंय. पंडितांना तो पण साईबाबांनी काहीही दिलेलं नव्हतं. पंडित पहिल्यांदाच गेले होते, स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आम्ही परत जर तो अध्याय वाचला रामाकडे की पहिल्यांदा, म्हणजे अगदी पहिल्यांदाच डॉक्टर पंडित गेलेलं होतं. पण त्यांनी पहिल्या क्षणीच त्यांच्या सद्गुरूवरचं असणारं त्यांचं प्रेम त्यांनी बाबांच्या चरणी अर्पण केलं. बाबा हाच माझा तो सद्गुरू आहे,
जो आज या जगात नाही आहे, ते मानून त्यांना त्रिपुंड रेखायची परवानगी म्हणून त्यांना मिळाली, नाहीतर बाबांनी नक्की त्यांच्या डोक्यामध्ये सटका मारला असता. धारणा केली त्यांनी धारणा केली, त्यांची धारणा सफलही झाली. आम्ही बघितलं सफल झाले, कारण त्यांना बाबांच्या जागी त्यांचा गुरु पण दिसला. ही धारणा आहे. त्यांची धारणा काय होती की हा साईनाथ म्हणजे साक्षात माझा गुरु, हाच माझा सिद्ध. ही त्यांची धारणा स्पष्टपणे त्या ध्यानामध्ये एकवटली. ध्यान आणि धारणा जेव्हा एकवटतात तेव्हाच तो मिळतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पहिल्यांदा ध्यान सांगून मग धारणा सांगितले. ध्यान आणि धारणामधले फरक त्याच्यामध्ये जात बसू नका, कारण काही जण ध्यानाला धारणा म्हणतात, कोणी धारणाला ध्यान म्हणतात, कोणी दोघांचे गुण मिक्स करतात. आपला त्याशी काही संबंध नाही. ध्यान आणि धारणा दोन्ही एकत्रच आम्हाला करायला पाहिजे. म्हणजे काय, त्याच्या स्वरूपाचं वर्णन आणि त्याच्या गुणांचं वर्णन. त्याच्या स्वरूपाचं ध्यान आणि त्याच्या गुणांचं ध्यान, त्यांच्या गुणांची धारणा आणि त्याच्या रूपाची धारणा आम्ही आमच्या चित्तामध्ये केली पाहिजे. बस एवढंच. भिंत बनते. समजा एका पक्षाने वाद घातला की विटांनी बनते, दुसऱ्या पक्षाने म्हटलं नाही की सिमेंट आणि वाळूने बनते. कोण चूक आणि कोण बरोबर? दोघंही बरोबर आणि दोघंही चूक. कारण भिंत बेसिकली बनते ती वीट, सिमेंट आणि वाळू सगळ्यांनी मिळून, हे आम्हाला कळलं. नुसती विटेवर वीट रचून भिंत बनत नाही आणि नुसते सिमेंटवर सिमेंट टाकून भिंत बनणार नाही. विटा आणि सिमेंट, वाळू तिन्हीची आवश्यकता आम्हाला तेवढीच आहे. त्यामुळे ध्यान आणि धारणा ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी या ज्ञानी यांच्या गोष्टी आहेत. त्यांना काय पाहिजे तो वितंडवाद पाहिजे एवढं घालू दे. आमच्यासाठी बुधकोशिकाने बघा स्पष्टपणे सुंदरपणे सांगितले आम्हाला आणि सोपं करून दिले ध्यान आम्हाला, जे सर्वात श्रेष्ठ. मागच्या असेल की ध्यान म्हणजेच हनुमंत. मग तो हनुमंत जिचा पुत्र, ती धारणा म्हणजे माता अंजनी. माता अंजनी म्हणजेच माझी धारणा, तिचा पुत्र म्हणजे हनुमंत. धारणेचे हे 3 नामं म्हणून शेवटी आलेली आहेत की नीरदाभम नाना अलंकार देवता, की परमेश्वरा मला तुझ्या अंगावरचा एक दागिना किंवा दागिन्याचा एक मोती तरी बनायचंच आहे आणि मी बनणारच आहे. विचार करा, रामाच्या फोटोकडे तुम्ही बघता आहात आणि मनामध्ये विचार केला की ह्याच्या गळ्याची वैजयंती माळा रुळते आहे, जो काही हार आहे त्या हारामधला एक मोती मी बनलेलो आहे. असा नुसता विचार करा, किती छान वाटेल बघा. खरी माझी धारणा झालेली असेल. आणि त्यानंतर धारणेचं 3रं पद येतं, ददत मुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. ददत मुरुजटा मंडनम, ददत मुरुजटा मंडनम, की ज्याच्या डोक्यावर जटा आहेत. आणि बघतो ऋषी मुनींना कशा जटा असतात, वरती केस मोठे वाढवलेले असतात, जटांचा संभार असतो. आता राम राजा म्हणून आम्ही रूप इथे बघतो, इथे सगळं बाकीचं वर्णन कसं आहे तर राजा रामाचं आहे. पण राजा रामाचं रूपाचं वर्णन करताना सगळ्यात शेवटी धारणेचं पद कुठल्या बुधकोशी मुनीने वापरलंय की जो वनवासाला गेला राम होता त्याचं वर्णन करतात, की ज्याच्या डोक्यावरती जटा आहेत. दरत मुरु जटा मंडनम रामचंद्रम इति ध्यान. आणि त्या जटात त्याला शोभून दिसत आहे, असं धारण केल्याने येतं शोभून दिसत आहे. वनवासामध्ये दंडकारण्य पुनीत केलं, शिया झालेल्या अहिल्याला परस्त्रीत्व दिलं. तिथून पुढे पुढे अनेक गोष्टी करत करत ज्याने सर्व देव लोकांवर, सर्व सत्प्रवृत्तींवर प्रहार चालवले होते त्या रावणाचाही नाश केला. हे सगळं त्याने ज्या रूपात केलं त्या रूपाचं ध्यान सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आमच्या लक्षात की राजा राम हे रूप सगळ्यात शेवटी आहे. पण रामाचं चरित्र सुरू होतं ते कुठपासून तर राम विश्वामित्राबरोबर निघाला तिथपासून खरं म्हणजे. म्हणून तो परत येतो, युवराज बनतो न बनतो याच्या आत तो परत वनवासात गेला. आणि अखंड रामचरित्रामधला सगळ्यात मोठा भाग कुठला आहे तर त्या वनवासी रामाचा आहे, आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे त्याने अवतार कार्य जे त्याचं आहे रामाचं, ते अवतार कार्य कुठल्या काळामध्ये आहे, ह्या वनवासी रूपामधलं आहे, ह्या साधूच्या संताच्या रूपामधलं आहे, ह्या ऋषिकुमाराच्या रूपामधलं आहे. आणि म्हणून त्याचं ध्यान सगळ्यात शेवटी, कारण ते सगळ्यात महत्वाचं. आपण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी शेवटी मांडणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा बुधकोशी ऋषीने मांडलेला आहे, ददत मुरु जटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. की आम्ही फक्त राजा रामाचं स्वरूपाचं ध्यान करू तर आम्हाला तो संपूर्ण राम मिळालाच नाही, की रामाचं जीवनचरित्र
हेच म्हणजे कसं आहे तर त्या वनवासी रामाच्या रूपामधला आहे. आम्ही भले त्याला दागदागिन्यांनी म्हणू, पण तो मात्र खरा कसा आहे तर तो मात्र ऋषितुल्य ऋषिकुमाराचं जीवन जगणार आहे. तो उपभोग शून्य स्वामी आहे हे आम्हाला कळलं आहे. जगाचा तो उपभोग शून्य स्वामी आहे. आणि हे आमच्या मनात ठसवण्यासाठी आम्हाला सगळ्या शेवटी त्याने ते ध्यान धारणेचे तिसरं पद सांगितलं आहे की ददत मूर्जटा मंडनम रामचंद्रमिती ध्यान देही भुक्तिम च मुक्तिम. नुसती भुक्ती आम्ही मागत राहतो तर आम्हाला मुक्तीही हवी. किती दिवस नुसतं भोगत राहा, मुक्ती नको त्याच्याबरोबर. मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणत नाही, सायुज्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, त्या परमेश्वराचं होऊन राहणं हीच खरी मुक्ती आहे. ही आम्ही कधी मागणार? आम्ही काय भुक्तीची गोष्ट मागत राहतो. भुक्तीच्या गोष्टी मागण्यात काहीही चूक नाही, पण देही भुक्तिम च मुक्तिम हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे जे दरतमूळ जटामंडन रूप आहे हे परमेश्वराच्या अवतार कार्याचं स्वरूप आहे हे आम्हाला समजलं पाहिजे की रामाचं अवतार कार्य कुठल्या ड्रेसमध्ये घडलेलं आहे, कुठल्या वेशात घडलेलं आहे. तर दधतमूळ जटामंडनम आधीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही. तर दधतमूळ जटामंडनम म्हणजे रामाचं अवतार कार्य म्हणजे रामाची कृती म्हणजे रामाची क्रिया हे कुठल्या रूपाशी निगडीत आहे? राया रूपाशी आहेच, परंतु बेसिकली त्या वनवासी रामाच्या रूपाशी निगडीत आहे. कारण वनवासामध्येच त्याने मॅक्झिमम कार्य केलेलं आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. वाल्मिकीचं रामायण राम आणि सीता राज्यावर बसल्यानंतर त्यांना मुलं झाली त्यांची नावं सांगून संपतं. उत्तर रामचरित्र म्हणजे अयोध्येत रामराजा झाल्यानंतरचं चरित्र हे वाल्मिकीने लिहिलेलं नाही. हे अनेक लोकांनी आपापल्या कथा त्यामध्ये ॲड करून करून मग खूप मोठी गोष्ट घडवून आणली हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून ददतमूळ जटामंडनम रामचंद्रम इति ध्यानम हे धारणेचं तिसरं पद जे आहे ते आम्हाला सांगतं की रामाचं सगळं अवतार कार्य हे 90% भाग हा ह्या वनवासी रूपामधला आहे. आणि ज्या रूपामध्ये त्याचं अवतार कार्य घडलं त्या अवतार कार्य रूपाचं आम्ही ध्यान करायला हवं, त्याची आम्ही धारणा करायला हवी की तिकडे रामाने कसं कार्य केलं. राम, लक्ष्मण आणि सीता तिघही जण वनवासाला गेलेले आहेत. लक्षात ठेवा. लक्ष्मणाला काय जरुरी होती मला सांगा, सीतेला काय जरुरी होती? कैकेयीने त्यांना पाठवलेलं नव्हतं वनवासामध्ये, फक्त एकट्या रामाला पाठवलं होतं. पण सीता म्हणाली जिकडे तू तिथे मी. ती पत्नी होती बा मला मान्य, पण लक्ष्मण त्याला त्याची पत्नी होती, दुसरे सगळी भाव त्याची सख्खी आई होती इकडे. काही विचार न करता तोही रामाच्या बरोबर निघालाच. ह्या तिघांनी मिळून आणि पुढे तिथे जॉईन झालेला तो हनुमंत महाप्रभू हा चौथा आणि पाठी राहिलेला भरत ह्या 5 जणांनी मिळून हे संपूर्ण कार्य घडवून आणलं. सगळी प्रत्येक जबाबदारी नीट शेअर करून संपूर्ण अवतार कार्य संपूर्ण आम्ही रामचरित्र केलं. त्यामधला मॅक्झिमम मोठा भाग ह्या वनवासाला गेलेल्या राम, लक्ष्मण, सीतेचा आहे. पण कधी आम्ही मंदिरामध्ये ह्या रूपातले राम, लक्ष्मण, सीता बघतो का? नाही बघत. बुधकौशिक ऋषींनी ध्यान मंत्रामध्ये सगळ्यात शेवटचं वर्णन त्याचं करून सुद्धा आम्ही त्या रूपामध्ये रामाला बघायला आम्हाला आवडत नाही. आम्हाला तो राजा राम म्हणून बरा वाटतो. साईनाथ फकीर बनून बसला होता, पण तरी आज मी कुठेही त्याची मूर्ती बघा, मुकुट, दागिने, हिऱ्याचं मान, अमुक तमुक सगळं घातलेलं असं घाला, आनंदाने घाला. पण त्याच्या आतलं मला माहीत पाहिजे की ध्यान करताना तो मुकुट नाही उपयोगाचा, ध्यान करताना दागिने नाही उपयोगाचे. ध्यान मला साईनाथाचं कसं केलं पाहिजे? डोक्याला फडका गुंडाळलेला, फक्त अंगामध्ये फक्त कफनी असलेला, हातात सटका घेतलेला आणि उशाशी ती वीट असणारा, त्या फळीवर शयन करणारा माझा साईनाथ मला ध्यानासमोर दिसला पाहिजे. दागदागिने घेऊन फिरणारा साईबाद विचार करत मनासमोर आम्ही आणला, कसं वाटतं यानं? नाही, तो माझा साईनाथ मला वाटतो का? नाही वाटत. आम्ही सामान्य माणसं, आम्ही त्या सगळ्यांच्या पलीकडे गेलो नाहीत. आम्ही सामान्य. आम्हाला साईबाबा दुसऱ्या विषयामध्ये आले तर कळणार नाही. देव मामलेदारांना कळलं नाही, ते तर खूप मोठे संत होते आणि त्याच्यापुढे देवनाथ मामलेदारांची प्रगती एवढी सुंदर झाली तुम्हाला सांगतो की ते स्वतः सिद्ध पुरुष झाले. ह्या एका घटनेनंतर त्यांनी प्रचंड मोठी प्रगती केली. तेही गुरुपदाला जाऊन पोचलं. अशा देव मामलेदार एका क्षणाला वंचित झाले ह्याच्या अडकल्यामुळे. तर आम्ही सामान्य माणसं, आम्हाला कसं करणार? कुठल्या विषयात साईबाबा आमचा आला आणि आम्हाला भेटून गेला, आम्हाला आमचं काही काम करून गेला नाही करणार आम्हाला. परंतु मग आम्हाला ध्यान करताना कोणाचं ध्यान करायला पाहिजे? आता बघा साई चरित्रामध्ये साईबाबा सांगतात
की मी किडा मुंगी अमुक तमुक सगळ्या रूपाने मी विचारतो. त्याची आम्हाला उदाहरण पण मिळतं की त्या बाई येतात खापटे बाई, त्या खायला घालतात एका डुकराला आणि एका कुत्र्याला, आणि बाबा इकडे ढेकर देऊन म्हणतात आई तू आज मला पोटभर जेवायला घातलंस. की बाई अशा पडे म्हणजे काय सगळे कोल्हे कुत्रे मांग्या सगळे बाबाच आहेत की काय. आम्हाला पण हा प्रश्न पडेल ना यानं. परमात्म्याचा अंश सगळ्यामध्ये, पण सगळ्यामध्ये आम्ही साईबाबा बघू शकू का? नाही बघू शकणार, इम्पॉसिबल. समोर मनुष्य माझा खून करायला धावत येतो, त्याच्यामध्ये देव बघायचं मला ते शक्य नाही. तुम्हाला शक्य असेल तर मला माहिती नाही. समोरून साप फणा धरून आलेला आहे चावायला आणि तुम्हाला दंश करणार, मा कर दंश साईबाबा दंश कर, अशी आहे का आपली ताकद? नाही. आम्ही सामान्य माणसं बाबा. आम्हाला साधं डास चावला ते आम्ही 10-12 वेळा खाजवत राहतो. मग त्या सापाची गोष्ट कुठली लांब मला सांगा बरोबर. कुत्रा एका शेजारच्याला चावला की आम्हाला रस्त्यानं त्याला प्रत्येक कुत्र्याची भीती वाटायला लागते. म्हणजे आम्ही त्या कुत्र्याच्या मनात शंका उत्पन्न करतो, असे चोरून जात राहतो पुढे की कुत्रा नेमकं आमचंच पाठीमागे लागतं. आणि आम्ही म्हणतो आमचेच मागे कुत्रे लागतात सगळ्या, बाकीच्या मागे लागत नाही. कारण ज्याच्या मनात भीती, ज्याच्या शरीरात भीती, त्याच्या मागे कुत्रा नेहमी लागतं. आणि म्हणून आम्ही त्या कुत्र्याला घाबरत पुढे जातो. तर अशा ठिकाणी आम्ही त्या देवाचं ध्यान करताना कुठल्याही माणसाचं चित्र घेतलं बाबा त्याच्यावर आम्ही ध्यान करू साईबाबा म्हणून आम्हाला जमणार नाही. आम्हाला साईनाथाच्या रूपावर, आम्हाला साईबाबाचं जे रूप खरंखुर आहे त्याच्यावरच ध्यानधारणा करायला हवी, तरच ते आम्हाला शक्य आहे. गणपती म्हटल्यानंतर त्याला सोंड असलीच पाहिजे. बिन सोंडेच्या गणपतीवर आम्ही गणपती म्हणून ध्यान करू शकू का? मला सांगा राजानो, नाही करू शकत. ती स्टेज यायला खूप मोठा पुढचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागतो. पण त्याच्या अगोदर आम्हाला कोणी सांगितलं बाबा की चला नाही, चौकोनी एक तुकडा, त्याला एक खाली काठी आणि ह्याच्यावर तू गणपती म्हणून ध्यान कर, आम्हाला ते शक्य नाही. आमच्या मनामध्ये जे फिट आहे की गणपतीला सोंड असते, त्याचे कान हत्तीप्रमाणे आहेत, तेव्हाच तो आम्हाला गणपती म्हणून भावतो. पण ॲट द सेम टाईम मला माहीत पाहिजे की हा गणपती म्हणून म्हणा जो कोणी आहे तो सगळ्या ठिकाणी आहेच, तो दत्तगुरू सगळ्या ठिकाणी आहेच, हे आम्हाला 108% कळलं पाहिजे. स्मर्तृगामी स्वभक्तानां भरता भव संकटात. स्मर्तृगामी दत्ताचं वर्णच म्हणे असं, स्मरण करता क्षणीच धावत येणारा. दत्तमाला मंत्रामध्ये आम्ही तोच गुणधर्म दत्ताचा बघतो. हा संपूर्ण विश्वाचा तो जो चालक आहे, जो सद्गुरू आहे, एकमेव जो दत्तगुरू आहे. आणि त्याच्या ज्या नियमाने ही गायत्री, म्हणजे त्याचे नियम म्हणजेच गायत्री, त्यांचं जे कार्य चालतं त्या ह्याच्यामध्ये मला एक नीट कळलं पाहिजे की मी ध्यान आणि धारणा केल्याशिवाय माझा पुढला मार्ग सुरूच होऊ शकत नाही. रामरक्षा सुरू कधी होते? ध्यान संपतं तेव्हा. आम्हाला रामाने रक्षा करावी असं वाटतं, पण इथे आम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे की रामरक्षेच्या अगोदर ध्यान आणि धारणा दोन्ही बुद्धकोशीकृषीने एवढ्या कौतुकाने एवढ्या जीवाने आमच्याकडे दिल्या आहेत. ह्याचा अर्थ रामरक्षा सुरू होण्या अगोदर ध्यान आणि धारणा करणं आम्हाला आवश्यक आहे. आम्हाला काय नाक बंद करू आणि अमुक तमुक आचरचाळी करू आणि पद्मासन तिरकी आसनं करून घालायची काय आवश्यकता नाही. आम्ही असू त्या अवस्थेमध्ये, असू त्या ठिकाणी, बसू त्या गावामध्ये आम्ही ध्यान धारणा करायला पाहिजे. पण त्यासाठी देवाची द्वारी उभा क्षणभरी अशी आमची परिस्थिती व्हायला हवी. त्या रामाच्या पुढेसमोर आम्ही कधीतरी बसायला पाहिजे, त्या रामाचं चित्राचं ध्यान करायला पाहिजे. लोक तुम्हाला विचारू शकते बाबांना ह्या फोटोमध्ये राम आहे का? हो म्हणून उत्तर द्यायचं. आहेच, 100% आहे. हा राम माझा आहेच. तुमचा दुसरा जो कोण देव असेल तो ह्या मूर्तीमध्ये आहे का? आहेच, 108% आहे. हा भाव माझ्या मनात जागृत करण्यासाठीच या ध्यान मंत्राची योजना केलेली असते. आणि शेवटची 3 पदं म्हणजे धारणेची पदं म्हणजे माता अंजनीची पदं, म्हणजे हनुमंताच्या मातेची पदं. धारणेतून ध्यान उत्पन्न होतं आणि ध्यानातून धारणा अधिकाधिक विकसित होत जाते. या हनुमंताच्या जन्मानंतरच अंजनी मातेचा विकास झालेला आहे. त्यामुळे धारणा आधी की ध्यान आधी, कोंबडी आधी की अंडा आधी, कोणी आधी नाही. ज्याला जे जमेल त्याने ते करत पुढे जावं. ध्यानाला धारणा म्हटल्याने देव रागावत नाही, की धारणेला ध्यान म्हटल्याने देव रागावत नाही. पण देवाला देव न म्हटल्याने पण देव रागावत नाही. साई चरित्रातली एक ओळी मला खूप आवडते, खूप सुंदर ओळी आहे. इतर देव सर्व माईक, इतर देव सर्व माईक, गुरुची शाश्वत देव एक. इतर देव सर्व माईक, गुरुची शाश्वत देव एक. चरणी ठेविता विश्वास देख, चरणी ठेविता विश्वास देख, रेखेवरी मेघ मारितो. अत्यंत सुंदर ओवी आहे. मी वाट बघायचो कोणीतरी आपल्या परीक्षेच्या पेपरमध्ये ही ओवी लिहिल सद्गुरूंचं महत्व वर्णन करताना, पण आम्हाला कधीच वाटलं नाही की ओवी लिहावी, का आम्हाला तेवढा दृढ विश्वास होत नाही याचा अर्थ.
ही एवढी सुंदर ओळी हेमाडपंतांच्या कडून रविनाथांनी लिहून घेतली, अत्यंत सुंदर, अतिशय सुंदर, की ज्याच्यामधून आम्हाला कळतं की अनेक रूप असतील, पण शाश्वत रूप परमात्म्याचं कुठलं आहे तर सद्गुरू दत्तात्रेय. दत्त अवधान द्या, ते जे रूप आहे ते शाश्वत स्वरूप आहे. इतर देव सर्व माईक, गुरुजी शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास देख, रेखेवरी मेख मारितो. रेखेवर मेख मारणारा फक्त तो एकमेव आहे. पण शाश्वत रूप कुठलंय तर गुरु हेच शाश्वत रूप आहे. आणि ददत मुरु जटा मंडनम हे गुरु रूप आहे, हे आम्हाला कळत आहे. ददत मुरु जटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम हे गुरु रूप आहे. हा बाबू, हे गुरुरूप का जटा वाढवलेत म्हणून म्हणजे सगळ्या गुरु जटावर बसलं बाई, साईनाथांनी काही जटा वाढवलं नव्हता. गुरु म्हणजे तशा ड्रेसच्या अर्थाने आम्हाला घ्यायचं नाही आहे. तर गुरुत्व म्हणजे स्थैर्य, गुरुत्व म्हणजे आनंदमय शांतता, गुरुत्व म्हणजे पूर्ण सत्य, गुरुत्व म्हणजे संपूर्ण प्रेम. नवरस जिथे एकरूप होतात आणि ज्याच्यामध्ये विभत्स रस, करुण रस यांची रूपांतर सुद्धा आनंद रसामध्ये होतात, असं स्थान म्हणजे गुरुरूप. आणि असं चरित्र असणारा राम म्हणजे वनवासी राम. तो सीतेसहित पण आहे, तो लक्ष्मणासहित पण आहे, नाही तो सहकुटुंब सहपरिवार पण आहे. तो भक्तांना भेटतो पण आहे, मुनींचं कल्याण पण करतो, अहिलेचा उद्धार पण करतोय, मानवाप्रमाणे जीवन जगतोय, फळं खातोय, मृग्या करतोय, झोपडीत राहतोय, आईबापांची आज्ञा पाळतोय. लक्ष्मणाची रेषा उल्लंघिल्याबद्दल सीतेला पळून नेतोय रावण त्याबद्दल शोकही करतोय, सीते म्हणून धावतोय आणि नंतर जाऊन वानरांची सेना घेऊन लढाई पण करतोय आणि जिंकतोय पण. हे सगळं, ह्याच्यामध्ये सगळं येतं, सगळं येतं. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये सुंदरकांड येतं. सुंदरकांडाला गोपीनाथ शास्त्री पाटील म्हणायचे की हनुमंताने जो ब्रिज बांधला ना, जो पूल बांधला, तो या रामायणातला पूल म्हणजे सुंदरकांड आहे. सुंदरकांड म्हणजे तो पूल आहे की सुंदरकांडाचं आम्ही पठण करतो, त्या हनुमंताच्या कथेचं आम्ही श्रवण करतो, कीर्तन करतो, तेव्हा आमच्या आयुष्यामध्ये तो ब्रिज बांधला जातो. रामा तू ये, आमच्या लंकेमध्ये आमच्या जीवनाची लंका झालेली आहे, आम्ही रावणासारखे उतलोत मातलोत घेतला बसा टाकतो, तू ये आणि माझ्यातल्या रावणाचा संहार कर. घाबरू नका, तुमचा संहार करत येणार नाही, येणार तुमच्यातल्या रावणाचा संहार करायला, तुमच्या प्रारब्धरूपी रावणाचा, तुमच्या भयरूपी रावणाचा, तुमच्या पापरूपी रावणाचा, तुमच्या अहंकाररूपी रावणाचा. सुंदरकांड म्हणजे मारुतीने बांधलेला ब्रिज. का सुंदरकांडामध्ये चरित्र कोणाचं आहे तर हनुमंताची उडी आहे, रामेश्वरच्या ह्या टोकापासून लंकेपर्यंत आणि लंकेपासून परत रामेश्वरपर्यंत, थ्रू बोथ वेज. असं हे सुंदरकांड आहे. आणि ते सुंदरकांड घडतं कुठे तर रामाच्या वनवासी रूपामध्ये. म्हणून ते रूप जे आहे ते गुरुत्व देणार आहे, ते जे आहे ते गुरुत्व देणार आहे. आणि म्हणून ते पद सगळ्यात शेवटी बुधकौशिक ऋषी वापरतात की दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम इति ध्यानम. शेवटी म्हणतात दधत मुरुजटा मंडनम रामचंद्रम ध्यायेत. आपण सुरुवातच अशी केली, ध्यायेत आजानुबाहू, ध्यान करावे, अशा 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 रामचंद्राचे ध्यान करावे, ही स्पष्ट आज्ञा आम्हाला बुधकौशिक ऋषीने दिली. त्यांनी आमची विनवणी केलेली नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली, आज्ञा केली आहे की अशा रामचंद्राचं ध्यान करा. एवढ्या अधिकाराने सांगणारा आईबापाशिवाय कोण असतं मला सांगा. हा बुधकौशिक मुनी म्हणून आमची आई आहे, आमचा बाप आहे, आम्हाला कळप आहे की तो आम्हाला ऑर्डर करतो, ध्यायेत अशा रामचंद्राचं ध्यान करावं. काय करावं आणि काय करू नये सांगण्यापेक्षा काय करा म्हणून स्पष्टपणे तो आज्ञा देतोय. ध्यायेत रामचंद्रम इति ध्यानम. हे जे ध्यान आहे अशा प्रकारे रामचंद्राचं ध्यान करावं. रामरक्षा आम्ही नेहमी वाचतो, नेहमी वाचत राहावी. खरंच सांगतो, मनापासून वाचत राहावी.
माझ्या घरामध्ये त्यादिवशी मी गप्पा मारते कोणाशी सांगत होतो की सकाळी मला जाग यायची तीच मी रामरक्षेच्या स्वराने. कारण माझी आजी आणि माझी पणजी माई दोघी सकाळी उठल्यापासून ब्राह्मणावरून सहज रामरक्षा म्हणत असायच्या. त्यामुळे रामरक्षेच कानावर पळून उठवताना पण मध्ये मध्ये बापूराया उठ रे करून माई हलक्या हाताने उठवायची. पण ते सुद्धा रामरक्षा कानावर चालूच असायची. म्हणजे जागे झालं की पर्यंत रामरक्षा कानावर पडायची, झोपताना कानावर रामरक्षाच पडायची. आम्हाला त्यांच्या एवढं जमणार नाही, पण जेवढं जमेल तेवढं करायला काय. आणि जर रामरक्षेच्या जन्माची गोष्ट आम्ही ऐकली तेव्हा मला माहिती आहे की किती श्रेष्ठ गोष्ट आहे. आणि मुखाने त्याचं जे ध्यान आम्हाला बुधकोशी ऋषीने आज समजावून सांगितलं. आज ध्यानमंत्र आपला पूर्ण झाला. आतापर्यंत फक्त ध्यानमंत्र पूर्ण झालं, लक्षात ठेवा. आणि असं ध्यान केल्यानंतरच रामरक्षण करायला सुरुवात करतो हे आम्हाला बुधकोशी ऋषीनेच दाखवून दिलेलं आहे. इति ध्यान. नुसता फोटो बघायचा, डोळे बंद करायचे आणि विचित्र चित्र चाळे करायचे म्हणजे ध्यान धारणा नाही. आणि बऱ्याच वेळा असं मनाशी म्हणतो की मोठी समाधी लावली, त्याची समाधी लागली, म्हणलं त्याची समाधी तल्लीन झालाय. तल्लीन होणं आणि समाधी लागण्यामध्ये खूप फरक आहे. समाधी म्हणजे सर्व बिंदूपासून समान अंतरावर असणं म्हणजे समाधी. की मग हा माझा तो परका हा भेद उरत नाही, हे सुख ते दुःख हा भेद उरत नाही, हा परमात्मा आणि हा दुरात्मा हा फरक उरत नाही, हा संत आणि हा पापी हा भेद उरत नाही, त्याला समाधी म्हणतात. त्या अवस्थेपर्यंत मानवाला जावं लागतं. पण ती खूप पुढची अवस्था आहे. आम्हाला सामान्य मानवाला आवश्यकता आहे ती ध्यानाची आणि धारणेची. आणि कोणाच्या तर रामचंद्राच्या. राजा रामम इति ध्यानम म्हटलेलं नाही आहे, रामचंद्रम इति ध्यानम. नाव काय ठेवलं मी आधीच सांगितलं, राम नाव ठेवलं. पण ज्या क्षणी त्याला सीता भेटली त्या क्षणी तो रामचंद्र झाला, शीतल झाला. आणि हनुमंत भेटला त्या क्षणी ह्यांचं कार्य सुरू झालं. असा हा रामचंद्र जो उष्ण असूनही लघु नाही आहे, उष्ण असूनही जो वृक्ष नाही आहे, जो गुरु असूनही शीत नाही आहे, जो गुरु आहे गुरुगुणाचा आहे त्यामुळे स्थिर आहे. स्थिर आहे म्हणून अचल नाही आहे. म्हणजे किती विरोधी गुण त्याने एकत्र आणलेत बघा. आयुर्वेदामध्ये आम्हाला सांगितलं जातं कफ पित्त आणि वात. कफ आणि पित्त जे आहे म्हणजे सत्वगुण आणि तमोगुण हे दोन्ही निष्क्रिय आहेत. फक्त रजोगुण जो आहे तो कार्यरत आहे. रजोगुण कसा आहे तर उष्ण, अर्धस्निग्ध आणि लघु आहे. सत्वगुण जो आहे तो उष्ण आहे परंतु जास्त स्निग्ध आणि जास्त गुरु आहे आणि त्याला अनुष्ण किंवा स्निग्ध म्हटलं जातं काही ठिकाणी. तर वात प्रकृती जी आहे किंवा तमोगुण जो कसं आहे शीत वृक्ष लघुच आहे. आणि दोन्हीकडे शीतत्वामुळे कार्यतच नाही, कार्यशीलता नाही. रजोगुणाकडे कार्यशीलता आहे, त्याबरोबर लघुत्वामुळे पाप पण आहे, तुझ्या गोष्टी पण घडतात. ह्या जगामध्ये राम हा एकमेव असा आहे जो उष्ण पण आहे, त्यामुळे कार्यप्रवण पण आहे, कार्यतत्पर पण आहे, ताकद पण देणार आहे, स्निग्ध असल्यामुळे प्रेम पण देणार आहे आणि गुरुत्व देणारा असल्यामुळे तो आम्हाला चंचलता देत नाही. आणि चंचलता नाही म्हणून आमच्याकडून पाप घडू शकत नाही. ह्या संपूर्ण जगामध्ये तो रामचंद्र एकमेव असा आहे की जो उष्ण आहे, स्निग्ध आहे आणि गुरु आहे. आम्हाला त्या रामाचं ध्यान करायला हवं. आणि ध्यान कसं करायला हवं तर बुधकौशिकाने सांगितलेलं आहे तसंच करायला हवं. तुम्हाला आवडते त्या रूपाचं ध्यान करायचा प्रयत्न करा ना, काय बिघडणार आहे मला सांगा, काही बिघडणार नाही. परंतु उलट जे बिघडलं असेल काही तर ते नीट व्यवस्थित होईल. पण त्यासाठी मला त्याचं ध्यान, त्याची धारणा ही आवश्यक आहे. माझ्या स्वतःच्या मनाने मी काहीतरी करत राहण्यापेक्षा जे योग्य आहे, जे उचित आहे, जे मला या महाजनांनी, या श्रेष्ठ जनांनी, बुधकौशिकासारख्या श्रेष्ठ संतांनी सांगितलेलं आहे त्याचा अर्थ मला आजपर्यंत कळला नव्हता. पण आज तर मला त्याचा अर्थ थोडाफार का होईना कळला आहे. तर मला तसं ध्यान करायला आणि हे ध्यान जेव्हा माझ्याकडून घडायला लागेल तेव्हाच ती रामरक्षा माझ्या जीवनामध्ये उतरायला लागेल हे मला कळलं पाहिजे. आणि जोपर्यंत हा ब्रिज बांधला जात नाही तोपर्यंत वानरांची वानरसेना लंकेत प्रवेश करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हनुमंत सुद्धा उडी घेतो पण रावणाचा नाश करत नाही. ब्रिज बांधला गेल्यानंतरच ते काम होतं हे आम्हाला कळलं पाहिजे. मग आम्हाला ह्या ब्रिज बांधायला हवा, आम्हाला सुंदरकांड वाचायला हवं, आम्हाला ह्या रामाचं ध्यान करायला हवं की जेणेकरून रामरक्षा म्हणजे ती वानरसेना, त्या रामाची क्रिया, त्या रामाचा बाण, त्या रामाचं धनुष्य, त्या रामाची सर्व माझं संरक्षण करणारी शक्ती माझ्या जीवनामध्ये प्रकट करेल. कधी रामचंद्रम इति ध्यानम. हरिओम.